आम्ही आजही सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या पुण्याईमुळं आज आम्ही आमदार, खासदार, मंत्री सगळे जे झालेत ना, ते शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळे. म्हणून त्यांना तुम्ही इतकं छोटं करायचं का प्रयत्न करताय? तुम्हाला राजकारण करायचं तर तुम्ही राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवा ना. आजही देशामध्ये कोणीही शिवाजी महाराज, आम्ही ज्या काही सभेची सुरुवात करतो, तुम्ही जे सभेची सुरुवात करता, पहिले नाव कुणाचं घेता? छत्रपती शिवाजी महाराजांचं घेता, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेता, नंतर शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुखांनी असं कधीच नाही केलं. शिवसेना प्रमुख जरी इतके मोठे जरी झाले होते, तरी त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजाला नमस्कार केल्याशिवाय सभेची सुरुवात केली नाही. हे कसं विसरता? म्हणून शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यापुढे असा उल्लेख करू नका. शिवसेना प्रमुखाला खुजा करण्याचा प्रयत्न करू नका. शिवसेना प्रमुख तुम्ही सुद्धा होऊ शकत नाही. उद्धव साहेब सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही. आमची काय घेऊन बसलाय? आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायचं काही गरज नाही. आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू. ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दलचं आमचं असं स्टेटमेंट कधी नव्हतं. आणि आम्हाला शिवसेना प्रमुख, आमची लायकी आहे की ती शिवसेना प्रमुख बनायची? शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख होते. शिवसेना प्रमुखाची बरोबरी करणारे लोक आहोत का आम्ही? त्यांच्या पायाजवळ जरी आम्हाला त्यांच्या पायाचा आशीर्वाद जर घेता आला आज ना, तर तो आमच्यासाठी मोठा आहे. म्हणून माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, पहिलं वंदन करायला गेले शिवसेना प्रमुखाच्या समाधीवर. हे आमची त्या निष्ठा आहे. तो आम्ही शिवसेना प्रमुखाला कसं विसरू? एक वेळा तुम्हाला विसरू, पण शिवसेना प्रमुखाला विसरता येणार नाही.